नमस्कार. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सादर करीत आहे ऋतुगंध हे द्वैमासिक 2014. ऋतुगंध वसंत. संपादकीय मुक्ता पाठक शर्मा. सर्व वाचकांना जयनामक नवसंवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा. ऋतुगंध गेली 7 वर्षे साहित्याची अभिरुची असलेल्या वाचकांपर्यंत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पोहोचत आले आहे. 8व्या वर्षात पदार्पण करताना आणि नवीन आव्हान घेताना आनंद तर होतच आहे, तसेच आत्तापर्यंत चालत आलेल्या लेखणी संपन्न रथाला पुढे नेण्याची व हातभार लावण्याची जी संधी मिळाली आहे, त्यात यशस्वी होण्याचा ऋतुगंध समिती कसोशीने प्रयत्न करेल. ने मजसीने परत मातृभूमीला ही आर्तहाक प्रत्येक परदेशस्थ स्थित भारतीयाला सदैव येत असते. मन तळमळून उठते आणि आपल्या मायमातीची ओढ लागते. तीच ओढ यावर्षीच्या ऋतुगंधची मुख्य संकल्पना आहे आणि ती साकारणार आहोत महाराष्ट्र माझा विषयीच्या विविध रंगांनी. ऋतुगंधचा यावर्षीचा पहिला अंक ऋतुगंध वसंत. वसंत ऋतू म्हटलं म्हणजे कोकिळेचा कुहूस्वर, आंब्याचे मोहर्ण, वृक्षवल्लींच्या नव्या पालवीचे नवे रंग, विविध फुलांचे बहरून येणे, असे सारे निसर्गाचे अहेवलेणे डोळ्यासमोर येते. निसर्ग खरं तर या साऱ्यातून एक अनाम संकेत देतो. पक्ष्यांचे कूजन असो वा झाडावेलींचे फुलाफळांनी लगडणे असो, हा सारा खेळ जे घेतले आहे ते हर्षोल्लासाने परत करण्याची हीच वेळ, हेच निसर्ग सांगत असतो. माणूसही या निसर्गाचेच एक अंग. देण्याचे बीज त्याच्यातही आहेच, फक्त त्याला खतपाणी घालून ते बहरवणं त्याच्या हातात आहे. ऋतुगंध वसंतचा हा अंक जीवन जगण्याचा निर्मळ आनंद जीवन देण्यात आहे, हे गमक ज्यांना गवसले आहे अशा जगावेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सेवाभावी संस्थांना समर्पित. या विषयाला अनुसरून लेखांमध्ये वृंदा टिळक हेडगेवार रुग्णालय आणि त्याला संलग्न अशा विविध कार्यांची माहिती घेऊन आले आहेत. तर माधव भावे यांनी टाटा समाज विज्ञान संस्थान याबद्दल लिहिले आहे. या व्यतिरिक्त रक्तदान आणि विविध सामाजिक विषयांवरील लेख आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतील. प्रतिमा आणि प्रतिभामध्ये मुलाखतींच्या द्वारे सामाजिक कार्याला आयुष्य वाहून देणाऱ्या व्यक्ती आपल्या भेटीला येत आहे. आसाम, नागालँड यासारख्या ठिकाणी विवेकानंद संस्थेमार्फत कार्य करणाऱ्या आणि वयाच्या एका टप्प्यावर नर्मदा परिक्रमा केल्यावर वेगळीच अनुभूती झाल्यावर सर्वस्व नर्मदालयाला देणाऱ्या भारती ठाकूर आणि सर्व परिचित लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे गप्पांमधून आपल्याला भेटणार आहेत. मनातले गूज काव्यशब्दातून व्यक्त होत आहे शब्दांच्या पलीकडले या सदरात. तर तिमिरातुनी तेजाकडे मध्ये श्रीकांत जोशी आपल्याला श्रीमद भागवताची ओळख वर्षभर करून देणार आहेत. आपल्यापैकीच एक जे देश सोडून सिंगापुरीत वसले आणि आपली एक नवी ओळख निर्माण केली, अशा व्यक्ती वर्षभर आपल्याला भेटीला येणार आहेत प्रतिबिंब या मुलाखत सदरात. पहिले प्रतिबिंब आहे पेशवाई आणि मुंबई मकानचे संचालक यतीन दातार. विविध विषयांना आपल्या झरणीतून झरलेल्या शब्दांना खास स्थान रंग माझा वेगळा मध्ये. तसेच या वर्षभर ऋतुगंध टीम आपल्या सहकार्याने आपल्या जिव्हाळ्याच्या मराठमोळ्या मातीशी जुळून राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले प्रेम सदैव आहेच, ते कायम राहावं हीच अपेक्षा. धन्यवाद.